मंगलम भगवान शंभो मंगलम वृषभध्वजा मंगलम पार्वती नाथो मंगलाय तनो बोलिए गोपाल कृष्ण भगवान की, उमापति महादेव की जय। श्री ओंकारेश्वर भगवान की जय। श्री त्र्यंबकेश्वर भगवान की जय। मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन पुत्र हनुमान जी महाराज की जय। श्री पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत जगन्नाथ बाबा की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। हरिशरणम हरिशरणम। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अखंड करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरु तडंबित पीतांबरधारी भगवान श्री पांडुरंग परमात्मा आदि शक्ति आदि माया जगत जननी सकल जगत आधार श्री पार्वती मैया, इनके प्राण प्रिय मेरे देवादिदेव महादेव, इनके प्रति वांग्मय स्वरूपा मूर्ति श्री शिव महापुराण। सर्वप्रथम इन शिव महापुराण जी के चरणों में सर्वप्रथम साष्टांग दंडवत प्रणिपात करते हुए जिन सद्गुरुदेव भगवान से मैंने आज तक जो भी ज्ञान प्राप्त किया है, ऐसे मेरे सद्गुरुदेव भगवान जी के चरणों में साष्टांग दंडवत प्रणिपात करते हुए, मेरे माता पिता जी के चरणों में साष्टांग दंडवत प्रणिपात करते हुए तथा इस कथा में रस का आविर्भाव करने वाले सभी मेरे गुणीजन बंधुओं के चरणों में साष्टांग दंडवत प्रणिपात करते हुए, इस धरातल को पवित्र करने वाली सारी शक्तियां, उन शक्तियों के चरणों में साष्टांग दंडवत प्रणिपात करते हुए कथा श्रवण हेतु आए हुए सभी शिवनाम प्रेमी भक्तों को इस व्यासपीठ से मेरा सर्वप्रथम बड़े भाव के साथ श्री शिवाय नमस्तुभ्यम। आप सब बोलेंगे बड़े भाव से श्री शिवाय नमस्तुभ्यम। सब और एक बार श्री शिवाय नमस्तुभ्यम। सर्वांनी बोला, जेवण करून आले नसले सर्वांनी मोठ्याने बोला श्री शिवाय नमस्तुभ्यम। अजून थोडं मोठ्याने श्री शिवाय नमस्तुभ्यम। फक्त त्या मुलांचाच आवाज येतोय, मागच्यांचा आवाजच येत नाही मला। अजून एकदा श्री शिवाय नमस्तुभ्यम। अखिल कोटि ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा, या भगवान परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने व थोर साधू संतांच्या चरण स्पर्शाने पुनीत पावन आणि मंगलमय झालेली आपली ही भुसावळ नगरी, आणि या भुसावळ नगरीमध्ये स्थित असलेलं आपलं हे गोविंद कॉलनी, आणि या गोविंद कॉलनीमध्ये संपूर्ण कॉलनीची शान वाढवणारं, सौंदर्य वाढवणारं असं भगवान विठ्ठल रुक्मिणी यांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण सर्वजण गत 3 दिवसापासून या ठिकाणी एकत्रित येत आहोत। ज्या संदर्भाने आपण या ठिकाणी एकत्रित येत आहोत
ती कारण परंपरा आपल्या सर्वांना ज्ञातव्य आहे. मागील 30 वर्षापासून असलेली आपली ही परंपरा, 30 की 35 गुरुजी, 35 वर्षापासूनची असलेली ही आपली परंपरा, आणि या परंपरे अंतर्गत अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आणि त्यातल्या त्यात एक विशेष पर्वणी म्हणून तुमच्या सर्वांसाठी यावर्षी आयोजित करवलेली ही संगीतमय शिव महापुराण कथा. कथेचं आयोजन, नियोजन सगळं अप्रतिम आहे. आणि हे सगळं नियोजन करण्यामागे ज्यांची प्रेरणा आपल्या सर्वांना प्राप्त झालेली आहे ते म्हणजे वैकुंठवासी श्री सद्गुरु जगन्नाथजी बाबा अंजाळेकर. एक महान संतांच्या आश्रयाखाली येऊन तुम्ही सर्वजण हा सुंदर कार्यक्रम त्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी घडवून आणताय. बघा, जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे. मग संगती ही एका वर्षाची असू शकते, संगती ही आयुष्यभराची असू शकते, संगती 50 वर्षाची असू शकते, संगती ही 10 वर्षाची असू शकते, संगती ही 1 वर्षाची असू शकते, संगती 6 महिन्याची असू शकते, किंवा संगती ही 1 दिवसाची असू शकते. याही पुढे जाऊन जर बोलायचं म्हटलं तर संगती ही 1 क्षणाची सुद्धा असू शकते. पण एका क्षणाच्या संगतीमध्ये सुद्धा जर आपलं जीवन परिवर्तित होत असेल, अध्यात्माकडे जर वळत असेल, तर या संगतीला अतिशय जास्त महत्व आहे. आणि तुम्ही सर्वजण खरंच भाग्यवान आहात की तुम्हाला एका अलौकिक अशा संतांचं दर्शन आपल्या डोळ्यांनी झालेले आहे. आणि एवढंच नाही, त्यांची संगती सुद्धा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. यापेक्षा मोठं भाग्य तुमचं असू शकतं का? यापेक्षा अजून तुम्हाला जीवनामध्ये अजून काय गरजेचं आहे? अहो, संत महात्मे वर्णन करतात की जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीची संगती किती वेळ ठरावी. जर तुमच्या जीवनाचा कायापालट होणार असेल ना एखाद्या व्यक्तीच्या संगतीत आल्यानंतर, तर त्या व्यक्तीची संगती तुम्हाला जास्त वेळ नको, फक्त अर्धा क्षण घडता संताच्या संगती तेने होय तुटी, तेने होय शांती महत्ता. विचार करा, अर्धा क्षण घडता संताची संगत. संत संगतीचा परिणाम असा आहे की अर्धा क्षणाची जरी संगत तुम्हाला एका सत्पुरुषाची, साधू संताची जर जीवनामध्ये लाभली तर तुमच्या आयुष्याचा कायापालट होत असतो. आणि तुम्हाला तर इतकं जवळ बाबांच्या जवळ राहता आलेलं आहे, त्यांची सेवा अगदी जवळून करता आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर खरंच भाग्यवान आहात. आणि त्यांच्या प्रेरणेने आपला हा संपूर्ण सप्ताह, जेव्हापासून बाबांनी प्रेरणा दिली असं मी ऐकलं, मला गुरुजींनी सांगितलं, या सर्व मंडळींनी सांगितलं की बाबा या ठिकाणी स्वतः यायचे. यात्रेला जात असताना बाबा या ठिकाणी मुक्कामी थांबायचे. आणि बाबा नुसते पायी यायचे नाही, तर बाबांच्या अश्वावर बसून बाबा इथपर्यंत यायचे. आणि एक किती चांगली गोष्ट आहे हो, माणसाला जीवनामध्ये संतांची संगत घडेल यात नवल नाही. एका घोड्याला सुद्धा बाबांची संगत घडली आणि त्या घोड्याने सुद्धा आपल्या या प्रांगणामध्ये इथं जीव सोडला आणि त्याची समाधी इथं तयार झाली. बघा, जो संतांच्या संगतीत जातो ना, सत्पुरुषाच्या संगतीत जो राहतो, त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवनामध्ये अशांची संगत करा की त्यांच्या संगतीमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमच्या जीवनाचा कायापालट झाला पाहिजे. संगतीचे आम्ही अनेकदा सांगत असतो कथेमधून की मनुष्य हा घडतो तोही संगतीने आणि बिघडतो तोही. माझं वाक्य कळालं का तुम्हाला? मनुष्य हा घडतो तोही संगतीने आणि बिघडतो तोही
संगतीने. आम्ही तर नेहमी प्रेमाने म्हणत असतो, आम्ही बिघडलो तुम्ही पण. आता या वयामध्ये येऊन आम्ही काय झालो, बिघडलोच ना. तरुण वयामध्ये जर अंगावर धोतर घातलं तर लोक आम्हाला म्हणतात, अरे काय बिघडला का काय. शब्दशः अर्थ घ्यायचा नाही इथं काय लिहिलंय, ज्यांच्या संगतीमध्ये जाऊन आम्ही घडलो तुम्ही सुद्धा त्यांच्या संगतीत जा आणि तुमच्या जीवनाचं काय करून घ्या, सोनं करून घ्या, तुम्ही सुद्धा घडा. जीवनात संगतीला महत्व द्या. संगत जर चांगली असेल तर मनुष्याचा उद्धार होत असतो. बघा त्या बाबांच्या प्रेरणेमुळे का होईना इथं मागील 30 वर्षापासून हा सप्ताह अखंडरित्या सुरू आहे. आज ही धुरा सांभाळण्याचा प्रयत्न ही सर्व मंडळी करत आहे. पण एक सांगेल नाही बाप्पा, हो, सप्ताहाचं आयोजन, कथेचं आयोजन, कीर्तनाचं आयोजन हे कशासाठी असतं? कथा आणि कीर्तन कशाकरता करायचे असतात? तर कथा आणि कीर्तन करून आपल्या जीवनामध्ये कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे, याच्यासाठी कथा आणि कीर्तन असतं. आजकाल लोकांची वागणूक किंवा लोकांचा भाव थोडा बदलून गेलेला आहे कथा आणि कीर्तनाकडे बघण्याचा. लोकांना असं वाटतं की कथा आणि कीर्तन म्हटलं की हा म्हाताऱ्यांचा ऑर्केस्ट्रा आहे. काय वाटायला लागलं लोकांना? कथा आणि कीर्तन हे म्हाताऱ्यांचं ऑर्केस्ट्रा वाटायला लागलं. अहो नाही, खरं तर कथा आणि कीर्तनाचा प्रभाव इतका आहे, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. एवढा प्रभाव कीर्तनाचा आहे, कथेचा आहे. पण कथा आणि कीर्तन करून जर आपल्यामध्ये परिवर्तन होत नसेल तर मी म्हणतो 30 वर्ष नाही 60 वर्ष जरी सप्ताह चालला ना तरी फायदा नाही. एक सांगेल तुम्हाला, हा इतका सुंदर मंडप, हा इतका सुंदर साऊंड, ही एवढी सगळी मंडळी, यांना आणणं इतकं सोपं नसतं. यांना एका रेषेमध्ये बांधणं अतिशय कठीण आहे, सोपं नाही. पण तरी सुद्धा तुमचं कल्याण व्हावं, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याची छवी ही ठसावी, त्या भगवान परमात्म्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा विश्वास निर्माण व्हावा, याकरता ही मंडळी आपल्या हातामध्ये ही धुरा धरते आणि या परमार्थाला टिकवून ठेवलेली आहे. आज तुम्ही सर्वांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी नुसतं येऊन बसणं हे महत्वाचं नाहीये, तर या कार्यक्रमाला आपण सहकार्य कसं करता येईल हे सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. निरंतर तर त्यांच्या दृष्टीने नारायणाचं भजन ते नित्य स्वरूपाने करतात. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. भगवान परमात्म्याचं नित्याने स्मरण करत करत त्यांना आपण काल ऐकलं की हिमालय पर्वतामध्ये एका गुफेमध्ये जातात, त्या ठिकाणचं सौंदर्य त्यांना आवडतं आणि समाधी लागून जाते. पण त्या समाधीचा त्रास कुणाला होतो? कथा ऐकली होती तुम्ही? झोपले होते? असं तुम्ही नीट ऐकतात पण विसरून जातात, म्हणून आमच्या दुकानं चालतात बरं का गुरुजी. जर लोकांनी कथा एकदाच ऐकून जर डोक्यामध्ये फिट करून ठेवली असते ना, आमचे सुद्धा दुकानं बंद पडले असते. देवा आपल्या नारदजींनी त्या ठिकाणी जाऊन समाधी ज्यावेळेस लागली तर त्या समाधीचा त्रास कुणाला झाला? इंद्राला झाला. म्हणून इंद्राने त्या ठिकाणी कामदेवाला पाठवलं. कामदेवाकडून सुद्धा नारदांची समाधी उत्थान पावत नाही, तर त्यावेळेस कामदेवाने काय केलं? आपल्या गळ्यातील हार नारदांच्या गळ्यामध्ये टाकला आणि त्यांची स्तुती गायली. परिणाम नारदांना वाटलं की मी काम विजयी झालेलो आहे,
आणि ही सूचना सांगत सांगत ते तीनही लोकांमध्ये जातात. शेवटी भगवंताच्या लक्षात आलं की अरे आपल्या भक्ताला काम विजयी झाल्याचा काय झालाय, गर्व झालाय. आणि माझ्या भगवान परमात्म्याचं एक ब्रीद आहे. भगवान परमात्म्याला सगळं आवडतं, सगळं आवडतं, भक्तांनी केलेलं सगळं कार्य त्याला आवडतं. पण एक गोष्ट जर भक्ताच्या ठिकाणी आली तर भगवान परमात्म्याला ती तीळ मात्र एवढी सुद्धा चालत नाही. तिचं नाव काय आहे? गर्व, अभिमान. भगवंताला भक्ताच्या ठिकाणचा सगळा भाव पसंत आहे. पण एखादा भक्त जर अहंकाराने देवाजवळ जात असेल किंवा त्याला जर अहंकार त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला असेल तर भगवान परमात्म्याला त्याच्या ठिकाणचा अहंकार कधीही आवडत नाही. ही माझी भाषा नाही. वर्णन केलं जातं की तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. देवाला एवढासा सुद्धा अभिमान देवाला चालत नाही. पण आजकाल समाजाची जर तुम्ही परिस्थिती बघितली ना तर या समाजामध्ये आज लोक एवढंस करतात आणि एवढं दाखवतात, करतात एवढंस आणि दाखवतात केवढं, एवढं दाखवतात. माय बापा हो, आपण काहीच करत नाही. आपल्याला वाटतं की आपण करतोय. या ठिकाणी बसल्यानंतर मला वाटत असेल कधी कधी की मी इतकी सुंदर कथा करतोय, करत नाही. मी इतकं सुंदर वाजवतोय, यांनाही कधी कधी अभिमान होत असेल की अरे माझ्यासारखा वाजवणारा या भुसावळामध्ये सापडणार नाही. पण एक लक्षात ठेवा, आपण करत काहीच नाही, आपण फक्त निमित्त मात्र बनत असतो. पण करता करविता हा कोण आहे? सर्व तो भगवान परमात्मा आहे, तो देवाधिदेव महादेव आहे. त्याच्या कृपेने आपण सर्वजण करतोय. त्याची जर इच्छा नसली तर झाडाचं पान सुद्धा त्याच्या इच्छेशिवाय हलू शकत नसेल तर आपण किस गली में गल बना. नारदांच्या ठिकाणी तो अभिमान निर्माण झाला आणि नारदांनी तो नारदांच्या ठिकाणचा अभिमान दूर व्हावा याकरता भगवान परमात्म्याने आपली माया टाकली. परिणाम स्वरूप नारदजींना ती माया भोवली आणि त्या विश्व मोहिनी सोबत विवाह करण्याचा प्रयत्न नारदांच्या माध्यमातून झाला. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी तो सगळा प्रयत्न हाणून पाडला. त्याचा परिणाम असा झाला की माझे नारदजींनी भगवान परमात्म्याला काय देऊन टाकला, पुढे शाप दिला. भगवान परमात्म्याला शाप दिला. याचा परिणाम असा झाला की त्यांचं मन उद्विग्न झालं. आता या उद्विग्न मनाला शांत कसं केलं पाहिजे याकरता विष्णू भगवान परमात्म्यांना प्रार्थना केली. त्यावेळेस विष्णू भगवान परमात्म्यांनी सांगितलं की हे नारद, तुम्ही या ठिकाणाहून पवित्र गंगा मातेच्या तीरावर जा. त्या तीरावर काशी विश्वनाथ आहेत. त्या काशी विश्वनाथांचं तुम्ही पूजन करा, प्रार्थना करा, त्यांचं भजन करा. ते काशी विश्वनाथच तुम्हाला पुढचं मार्गक्रमण सांगतील. आणि त्याच पद्धतीने नारदजी त्या ठिकाणी जातात. सुंदर अशा पद्धतीने त्या ठिकाणी नारदजींनी स्तवन केलं, पूजन केलं शिवांचं. आणि परिणाम त्या ठिकाणी काशी विश्वनाथ भगवान परमात्म्याचं दर्शन नारदजींना झालं. आणि नारदजींनी शिवांना प्रश्न केला की प्रभू सांगा ना, तुम्ही तर निर्गुण स्वरूपामध्ये या भूतलावर जन्माला आले, प्रगट झाले, मग तुम्ही सगुण रूपामध्ये का निर्माण झाला आणि तुमचं सगुण स्वरूप कसं आहे? तुम्ही कृपा करून मला तुमच्या शिवतत्वाविषयी माहिती सांगा. मला शिवतत्वाविषयी ऐकून घ्यायचं आहे. तुम्ही कृपा करून ते सांगावं. हा भाव ज्यावेळेस काशी विश्वनाथासमोर प्रगट केला तर काशी विश्वनाथांनी सांगितलं, हे नारदा, जर तुला माझा शिवतत्व काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर मी तुला हे शिवतत्व सांगणार नाही. तू इथून ब्रह्मलोकामध्ये जा, सत्य लोकामध्ये जा आणि त्या ठिकाणी जे ब्रह्मदेव आहे त्या ब्रह्मदेवांकरवी तुला ही कथा ऐकायला मिळेल. म्हणून नारदजी त्या काशी क्षेत्रातून निघतात.
सत्य लोकामध्ये आले, ब्रह्मदेवांचं त्यांनी दर्शन घेतलं आणि ब्रह्मदेवांच्या समोर बसून आता नारदजींनी ब्रह्मदेवाला 4 प्रकारचे प्रश्न केलेले. किती प्रश्न केले? 4 प्रश्न केले. हेच 4 प्रश्न म्हणजे आपलं संपूर्ण शिव महापुराण कथा आहे. ऐका नीट. आता आतापर्यंतची ही सगळी भूमिका होती ना, ही पार्श्वभूमी होती कथेची. पण आता इथून पुढे खरं शिवतत्व काय आहे हे तुम्हाला समज ऐकण्याकरता मिळणार आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज आज 3रा दिवस आला तरी तुम्ही आज कथेला 3ऱ्या दिवसामध्ये कथेला प्रारंभ करतायत. एक वाक्य बोलू का? 3ऱ्या दिवशी जरी कथेला प्रारंभ होत असेल आणि पार्श्वभूमीसाठी जर 2 दिवस दिले गेले असतील तर त्याचं कारण असं आहे बघा. घर तेच चांगलं असतं ज्या घराचा पाया मजबूत असतो. हे 2 दिवस म्हणजे फक्त तुम्हाला कथेमध्ये अट्रॅक्ट करणं होतं, तुमचा पाया पक्का करणं होतं. आता तुमची रुची या कथे संदर्भाने वाढली म्हणून इथून पुढे आता शिवतत्व काय आहे हे तुम्हाला सहज कळल्याशिवाय राहणार नाही. कारण 2 दिवसात तुमचा काय पक्का झाला? पाया पक्का झालेला आहे. आणि निश्चित स्वरूपामध्ये 7 दिवसामध्ये पुढच्या 7व्या दिवसापर्यंत तुमच्या या कथेचा कलशपूर्ती सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका. नारदजींनी ब्रह्मदेवाला सुंदर प्रश्न करायला सुरुवात केली की हे परमपिता, माझं उद्विग्न मन ज्यांच्या पूजनाने शांत झालं असे देवादिदेव महादेव, हे महादेव हे कोण आहेत? हे महादेव म्हणजे कोणतं तत्व? तर हे शिवतत्व आहे. मग हे शिवतत्व कसं प्रगट झालं? मला या शिवतत्वा संदर्भाने तुम्ही माहिती सांगा. असा पहिला प्रश्न केला. आणि तदनंतर दुसरा प्रश्न केलेला आहे की देवादिदेव महादेव हे जर निर्गुण स्वरूपामध्ये होते मग त्यांनी सगुण स्वरूपामध्ये ते का प्रगट झाले? त्यांचं सगुण रूप कोणतं आणि त्यांचं निर्गुण रूप कोणतं? तुम्ही कृपा करून या दोघही रूपांचं वर्णन करून मला सांगा. तिसरा प्रश्न केला की देवादिदेव महादेव हे शिवलिंग स्वरूपामध्ये ज्यावेळेस प्रगट झाले तर शिवलिंगामध्ये प्रगट झाल्यानंतर त्या शिवलिंगाचं पूजन कशा पद्धतीने केलं पाहिजे? कृपा करून तुम्ही याची माहिती मला सांगा. आणि 4थ्या क्रमांकाचा प्रश्न केलेला आहे की शिवांना जर आम्हाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आम्ही त्यांना काय समर्पित केलं पाहिजे? कृपा करून तुम्ही हे सुद्धा आम्हाला सांगा. या शिवांनी किती अवतार घेतले? त्यांचे अवतार किती? त्या अवतारांच्या संदर्भाने तुम्ही आम्हाला यथोचित माहिती सांगावी. असे वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी नारदजींनी ब्रह्मदेवाला करायला सुरुवात केली. त्यावेळेस नारदजींचे हे सगळे प्रश्न ऐकून ब्रह्मदेवाला अत्यंत आनंद झाला आणि ब्रह्मदेव म्हणतात नारदांना, हे नारद, तू अतिशय सुंदर प्रश्न या ठिकाणी केलेले आहेत मला. अरे नारदा, तू माझा पुत्र आहे, पण तरी सुद्धा तुला सांगतो की तुझे जे हे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न तुझं कल्याण करतील यात नवल नाही, तर तुझ्या प्रश्नांमुळे अख्ख्या जगाचं कल्याण होणार नाही. इतके सुंदर प्रश्न तुझ्याकडून निर्माण झालेले आहेत. आणि मग नारदजी म्हणतात की आता सांगा ना, मला ते शिवतत्व ऐकून घेण्याची उत्कंठा मनामध्ये जागृत झालेली आहे. तुम्ही कृपा करा आणि लवकरात लवकर मला त्या शिवतत्वाच्या संदर्भाने तुम्ही यथार्थ ज्ञान प्रकट करा, असा भाव नारदजींनी ब्रह्मदेवाच्या चरणावर प्रकट केला. आणि ब्रह्मदेव सांगू लागले की हे नारद, ज्यावेळेस या संपूर्ण सृष्टीचा प्रलय झाला ना, प्रलयानंतर या संपूर्ण सृष्टीवर काहीच शिल्लक नव्हतं. नीट ऐका बरं कथा. आज आपल्याला शिवतत्व कसं प्रगट झालं या संदर्भाची
चर्चा आणि कथा ऐकायची। ज्यावेळेस या सृष्टीचा प्रलय झाला नारदा, ज्यावेळेस या सृष्टीचा प्रलय झाला ना, त्यावेळेस या सृष्टीवर काहीही शिल्लक नव्हतं, काहीही शिल्लक नव्हतं, पण एक तत्व शिल्लक होतं। त्या तत्वाचं नाव आहे सत्य तत्व। काय शिल्लक होतं? सत्य तत्व। नीट ऐका बरं। जेव्हा काहीही शिल्लक नाही त्यावेळेस तत्व शिल्लक होतं, त्या तत्वाचं नाव आहे सत्य तत्व। आणि सत्य तत्व म्हणजेच दुसरं तिसरं कोणी नसून त्या तत्वाचं नाव आहे शिव तत्व। सृष्टीचा ज्यावेळेस प्रलय होतो त्यावेळेस सुद्धा जे शिल्लक राहतं, सृष्टी असताना सुद्धा जे शिल्लक राहतं, आणि सृष्टी ज्यावेळेस प्रगट व्हायची होती त्याच्या आधी सुद्धा जे तत्व शिल्लक होतं ना, त्या तत्वाचं नाव आहे सत्य तत्व। आणि सत्याचं दुसरं नाव म्हणजे शिव। सत्याचं दुसरं नाव काय आहे? शिव आहे। म्हणून तर एका भजनामध्ये फार गोड म्हटलं जातं, ईश्वर सत्य है सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम। ईश्वर है सत्य है शिव है, शिव ही सुंदर है सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम। राम अवध में राम अवध में, काशी में शिव का नाम वृंदावन में। दया करो प्रभु एक पल के सब, दया करो प्रभु एक पल सब, सब गाए कैसे नाता। राधा मोहन शरणम, ओ सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम।